का? हां हॅलो. भगवान विष्णूने भगवान शिवाची 10 लाख वर्ष तपश्चर्या केली भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी. अरे ना भगवान शिव या सृष्टीच्या उत्पत्ती लयाचं गेलं पाठीमागे आणि कारण आहेत. लवकर लगेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूने संकल्प केला की मी 1000 कमळ पुष्प भगवान शिवांना अर्पण करेन. आणि ते अर्पण करण्यासाठी त्यांनी कमळ पुष्प एकत्र केले आणि पूजेला बसले. पूजेला बसल्यानंतर कमळ पुष्प अर्पण करत करत 999 कमळ पुष्प त्यांनी अर्पण केले. पण भगवान शिवांना ही एक लीला सुचली. त्या 1000 कमळ पुष्पामधलं त्यांनी एक कमळ म्हणजे लुप्त केलं. आणि मग भगवान विष्णूंना प्रश्न पडला की आता एक कमळ तर आपल्याकडे नाही आहे, मग आता काय करावं. आसनावरून जर उठलो तर आसनाचा भंग होईल, म्हणजे पूजेमध्ये विघ्न येईल. आणि जर कमळ अर्पण नाही केलं तर आपल्या संकल्पामध्ये बाधा येईल, संकल्प पूर्ण होणार नाही. मग तो संकल्प पूर्तीसाठी त्यांनी आपल्या शरीरात जे पंचकमळ दिलेले आहेत ते त्यापैकी आपण एक कमळ भगवान शिवांना अर्पण करू असा विचार केला. मग आपल्याजवळ जे दिलेले पंचकमळ आहेत, एक क्षीरकमळ आहे, एक हस्तकमल आहे, हृदय कमळ आहे, पादकमळ आहे आणि सर्वात नेत्रकमल आहे. मग भगवान विष्णूंनी विचार केला की सर्वात श्रेष्ठ नेत्रकमल आहे, आपण भगवान शिवांना आपल्या जवळचं नेत्र अर्पण करू. मग तेवढ्यात नेत्र अर्पण करणार आणि नेत्र काढणार एवढ्यात भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंना वरदान दिलं. त्रयाणाम रक्षाय त्रिपुरहर जागृती जगताम. म्हणजे तिन्ही लोकांच्या रक्षणाकरता भगवान विष्णूंची ती तपश्चर्या पाहून, ती निष्ठा पाहून भगवान शिवांनी भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र दिले. आणि म्हणून लक्ष्मण महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात, न्यून कमळ म्हणून नेत्र ठेविला पायी त्रिभुवन गोसावी वश केला.